जागतिक घडामोडी आणि पश्चिम आशियातील वाढलेल्या तणावाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले। सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स 372.10 अंकांनी म्हणजेच 0.48% घसरून 76,728.37 वर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 50,110 अंकांनी म्हणजे 0.46% घसरत 23,946.25 वर स्थिरावला। दिवसभर बँकिंग, आयटी आणि ऑटो क्षेत्रातील समभागांवर विक्रीचा दबाव कायम राहिला। विशेषतः कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये सुमारे 3% घसरण झाली, तर रिलायन्ससह काही प्रमुख समभागांनीही निर्देशांकांवर नकारात्मक परिणाम केला। विश्लेषकांच्या मते पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि नफा वसुलीमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली। याचबरोबर मान्सूनबाबतची अनिश्चितता ही बाजाराच्या भावनेवर परिणाम करत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे।